नमस्कार, सुमन्स किचनमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण बाप्पासाठी तळणीचे मोदक कसे बनवायचे ते बघणार आहे। तर त्यासाठी इथे मी मोठं भांडं घेतलेलं आहे आणि त्या भांड्यामध्ये आपल्याला अर्धा कप इथे रवा घालायचा आहे आणि त्यानंतर अर्धा कप मैदा आणि चिमूटभर मीठ घालायचं आहे। आता त्यानंतर आपल्याला कडकडीत असं गरम करून घेतलेलं तूप घालायचं आहे। आता हे तूप किती घालायचं, इथे घेतलेलं आहे मी तूप असं कडकडीत गरम करून घेतलेलं आहे आणि इथे 1 टीस्पून हे मापाचा चमचा आहे, असे आपल्याला 2 चमचे तूप घालायचं आहे आणि छान असं हे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। बघा गरम आहे, हलक्या हाताने आपल्याला हे मिक्स करायचं आहे। बघा अशा पद्धतीने मिक्स करायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला हे पीठ दुधात मळायचं आहे। तर अगदी थोडं थोडं दूध घ्यायचं आहे आणि आपण जसं चपातीला पीठ मळतो अगदी त्या पद्धतीचं आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे। तर बघा अशा पद्धतीने आपण पीठ मळून घेतलेलं आहे। आता ज्यावेळेस मैदा घेतला त्यावेळेस तुम्ही गव्हाचं पीठ घेतलं तरीही चालेल। इथे मी मैदा घेतलेला आहे आणि तो स्वच्छ चाळून घेतलेला आहे। त्यामुळे काय होतं की 8 दिवस छान असे आपले हे मोदक टिकतात आणि व्यवस्थित लागतात। तर बघा आपण हे झाकून 10 मिनिटासाठी बाजूला ठेवणार आहे। तर आपल्याला मोदकाचं सारण बनवायचं आहे। त्यासाठी इथे गॅसवर पॅन गरम करायला ठेवलेला आहे आणि त्यामध्ये आपल्याला घालायचं आहे तूप। इथे बघा अर्धा छोटा चमचा मी तूप घालणार आहे। अगदी थोडंसं घालायचं, कारण जे आपण खोबरं घालणार आहे त्याला सुद्धा तेल सुटतं। आता यामध्ये घालायचं आहे आपल्याला अर्धा छोटा चमचा इथे मी खसखस घेतलेली आहे। ही खसखस आपल्याला यावरती भाजून घ्यायची आहे। खसखस हलकीशी भाजली की त्यानंतर आपल्याला इथे ओला नारळ इथे मी खवून घेतलेला आहे, 1 कप घेतलेला आहे। आता छान असं आपल्याला मंद गॅसवर परतून घ्यायचं आहे। खोबरं छान परतून झालं की त्यामध्ये आपल्याला अर्धा कप गूळ घालायचा आहे। आता तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे गोड कमी जास्त करू शकता। गूळ आपल्याला पूर्ण विरघळून घ्यायचा आहे। तुम्हाला जर वेळ नसेल, ओलं खोबरं किसायचा किंवा खोवायचा कंटाळा आला असेल तर तुम्ही नारळाची जी पावडर भेटते ती वापरली तरी चालेल। बघा हे छान असं आपल्याला गूळ वितळेपर्यंत परतून घ्यायचं आहे। गूळ पूर्ण विरघळलेला आहे आणि तुम्ही इथे मिश्रण बघू शकता। आपल्याला मिश्रण खूप ओलं ठेवायचं नाही। ओलं जर ठेवलं तर आपले जे मोदक आहे ते बिघडू शकतात किंवा तळल्यानंतर त्यामधला जो रस आहे गुळाचा तो बाहेर निघू शकतो आणि तेलसुद्धा खराब होऊ शकतं। तर बघा खूप ओलं ठेवायचं नाही, अगदी सुक्कं करायचं आहे। आता यामध्ये घालायचं आहे आपल्याला इथे पाव चमचा जायफळ पूड आणि त्यानंतर अर्धा चमचा वेलची पूड। आता हे सगळं मिक्स करून घेऊ। ओल्या खोबऱ्यामुळे खूप छान असे हे मोदक आपले चवीला लागतात आणि आता गणपती बाप्पाचे दिवस म्हटलं की ओल्या खोबऱ्याचेच मोदक जास्त प्रमाणात बनवले जातात। तर बघा अतिशय छान असं हे आपलं सारण तयार झालेलं आहे। आता यामध्ये तुम्ही सुकामेवा अगदी बारीक पावडर करून टाकली तरी चालेल। आता आपण गॅस बंद करून हे मिश्रण पूर्णपणे थंड करून घेऊ। 10 मिनिटानंतर तुम्ही इथे बघू शकता पीठ छान असं हे भिजलेलं आहे। आता पुन्हा एकदा आपण मळून घ्यायचं आहे, म्हणजे छान असं ते एकजीव होतं, मिळून येतं। बघा अशा पद्धतीने आपण हे पीठ मळून घेतलेलं आहे। आता यातील अगदी छोट्या छोट्या आपल्याला लाट्या तयार करायच्या आहे। बघा अशा पद्धतीने आपण लाट्या करून घेणार आहे। आता इथे बघा पोळपाट घेतलेला आहे आणि त्यावर आपल्याला हे लाटून घ्यायचं आहे। आपण जशी पुरी लाटतो त्यासारखंच आपल्याला लाटायचं आहे। बघा पातळ लाटून घ्यायचं आहे, खूप जाड ठेवायचं नाही। अशा पद्धतीने आपण पुरी लाटून घेणार आहे। बघा अशा पद्धतीने आपण लाटून घेतलेलं आहे।
तुम्ही इथे बघू शकता। अशी पातळ लाटून घेतली की नंतर आपण एक ट्रेक वापरणार आहे। एकसारखे मोदक येण्यासाठी आपण इथे वाटी घेतलेली आहे। ही वाटी बरोबर यावरती ठेवायची आणि बाकीचं जे राहिलेलं पीठ आहे ते काढून घ्यायचं आहे। तर बघा वाटीने अशा पद्धतीने आपण कट करून घेतलेला आहे। आता यावरती आपल्याला सारण भरायचं आहे। तर इथे बरोबर एकसारखे येण्यासाठी मी 1 चमचा भरून इथे हे सारण घेतलेलं आहे। आता हे सारण आपल्याला यावरती ठेवून घ्यायचं आहे। बघा अशा पद्धतीने आता जसं आपण मोमोज करतो अगदी त्याच पद्धतीने आपल्याला घडी घालायची आहे। बघा अशा पद्धतीने आपण हे जुळवून घ्यायचं आहे। जे एकसारखा आपला मोदक तयार होतो। तर बघा अशा पद्धतीने करून घेतलेलं आहे आणि फक्त आपल्याला हे जुळवून घ्यायचं आहे आणि वरती आपल्याला एक छोटंसं टोक काढून घ्यायचं आहे। बघा अशा पद्धतीने आपण हे करून घेतलेलं आहे, म्हणजे अजिबात आपला मोदक फुटत नाही, तेलात विरघळत नाही। आता अशा पद्धतीने आपण सगळे मोदक बनवून घेऊ। तर मोदक बघा आपले सगळे बनवून इथे तयार झालेले आहे। आता आपण हे तळून घेऊ। तर बघा कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं होतं आणि तेल छान गरम झालेलं आहे। आता त्यामध्ये आपण मोदक सोडून घेणार आहे। मैदा आणि रवा असल्यामुळे ना मोदक वरून खुसखुशीत आणि आतून छान असे मऊ लागतात। आता हे आपण हलक्याशा बदामी रंगावर तळून घेणार आहे। तर बघा मोदकांचा कलर तुम्ही इथे बघू शकता आणि कुठेही मोदक तेलामध्ये फुटलेला वगैरे काही नाही। आता हे आपण काढून घेऊ। आता अशाच पद्धती आपण राहिलेले जे मोदक आहे ते सुद्धा तळून घेऊ। तर इथे आपले मोदक तळून तयार झालेले आहे। अतिशय सुंदर असा कलर आलेला आहे आणि हे मोदक 8 दिवस छान असे टिकतात। याआधी सुद्धा मी मोदकाच्या भरपूर रेसिपी माझ्या चॅनलवर अपलोड केलेल्या आहे, तुम्ही बघू शकता। उकडीचे मोदक, पनीरचे मोदक, भरपूर साऱ्या रेसिपी आहे, तिथे तुम्ही बघू शकता। तर ह्या पद्धतीचे तुम्ही मोदक एकदा नक्की बनवून बघा, चवीला अप्रतिम लागतात। वरून खुसखुशीत आणि आतून एकदम मऊ असे। तर ह्या पद्धतीचे मोदक तुम्ही नक्की करून बघा। आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेल आयकॉन बटन प्रेस करा। धन्यवाद।